श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेपर्यंत लिखित नामजप 1001 वेळा कसा करावा? वहीचे नंतर काय करावे? भाग्यवान लोकच ही सेवा करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. बाळांनो, गुरुपौर्णिमा हा गुरुतत्वाला वंदन करण्याचा पवित्र दिवस मानला जातो. अनेक भक्त या काळात नामस्मरण, जप, पारायण किंवा लिखित नामजप करण्याचा संकल्प करतात. या व्हिडिओमध्ये आपण श्रद्धेने लिखित नामजप कसा करावा, तो करताना कोणती काळजी घ्यावी आणि पूर्ण झालेली वही पुढे कशी जपून ठेवावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, लिखित नामजप हा स्पर्धेचा विषय नाही. तो मन शांत करण्यासाठी, गुरूंच्या स्मरणात राहण्यासाठी आणि नियमित साधना करण्यासाठी केला जातो. त्यामुळे किती लवकर पूर्ण झाला यापेक्षा किती श्रद्धेने केला हे अत्यंत अधिक महत्त्वाचे आहे. लिखित नामजपाची सुरुवात कशी करावी? सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा. देवघरात किंवा शांत जागी बसा. स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर दिवा किंवा अगरबत्ती लावायची असल्यास लावू शकतात. पण ते आवश्यकच आहे असे नाही. मन शांत करून नम्र प्रार्थना करा. हे श्री स्वामी समर्थ, माझे मन स्थिर राहू दे. तुमच्या नामस्मरणात माझे चित्त रमू दे. मला सद्बुद्धी, संयम आणि चांगले कर्म करण्याची प्रेरणा द्या. यानंतर वही उघडा आणि प्रत्येक ओळीत प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. घाई अजिबात करू नका. अक्षर सुंदर असणे आवश्यक नाही. फक्त तुमच्या मनामध्ये भावना महत्त्वाची आहे. 1001 वेळा नामजप कसा पूर्ण करावा? तुम्ही रोज ठराविक संख्या लिहू शकतात. उदाहरणार्थ, रोज 51, 108 किंवा तुमच्या वेळेनुसार जितका शक्य असेल तितका सातत्य महत्त्वाचे आहे. जर एखाद्या दिवशी वेळ मिळाला नाही तर अपराधी वाटून घेऊ नका. पुढील दिवशी पुन्हा श्रद्धेने सुरुवात करा. नामजप करताना काय टाळावे? नामजप करताना शक्यतो मन दुसरीकडे भटकू देऊ नका. राग, द्वेष किंवा घाईगडबडीत जप करण्यापेक्षा मन शांत करून काही वेळ जप करणे अधिक चांगले राहील. तुम्हाला प्रश्न पडला असेल, वही पूर्ण झाल्यावरती काय करावे? पूर्ण झालेली वही ही श्रद्धेची आठवण म्हणून जपून ठेवू शकतात. अनेक भक्त ती आपल्या देवघरात ठेवतात. काही जण ती स्थानिक मंदिरात किंवा आध्यात्मिक केंद्रात अर्पण करतात. जर तेथे अशी व्यवस्था असेल, याबाबत त्या ठिकाणच्या नियमांचे पालन करावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वही पूर्ण झाली म्हणून देवावरची साधना थांबवू नका. नामस्मरण हा दैनंदिन जीवनाचा भाग बनू शकतो. बाळांनो, गुरूंची खरी सेवा केवळ वही भरून पूर्ण होत नाही. चांगले विचार, प्रामाणिक जीवन, इतरांना मदत, सत्य आणि नम्रता ही सुद्धा गुरुसेवाच आहे. जर तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत लिखित नामजप करण्याचा संकल्प करत असाल तर श्रद्धेने कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. अनेक जण विचारतात, लिखित नामजप आणि तोंडी नामजप यामध्ये काय फरक आहे बरं? तोंडी नामजप करताना आपले ओठ आणि मन कार्यरत असते. पण लिखित नामजप करत असताना हात, डोळे आणि मन तिन्ही एकाच नामात एकाग्र होतात. त्यामुळे अनेक भक्तांना ही साधना मन स्थिर ठेवण्यासाठी उपयुक्त वाटते.
हा आध्यात्मिक सराव आहे. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो. जेव्हा तुम्ही वहीत प्रत्येक वेळेस श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ लिहितात, तेव्हा काही क्षण तरी मन इतर विचारांपासून दूर राहते. हाच त्या साधनेचा मोठा लाभ आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, नामजप करताना महागडी वही किंवा महागडे पेन असणेच आवश्यक नाही. साधी वही घ्या आणि साधे पुरेसे पेन आहेत. गुरूंना वस्तूंची किंमत नाही, तर भक्तीची भावना महत्त्वाची मानली जाते. काही भक्त प्रत्येक पानाच्या सुरुवातीला तारीख लिहितात. यामुळे आपल्या साधनेचा प्रवास लक्षात राहतो. काही जण रोज किती वेळा नाम लिहिले याची छोटी नोंद ठेवतात. त्यामुळे सातत्य राखण्यास मदत होते. जर एखाद्या दिवशी मन अस्वस्थ असेल तरी नामजप थांबवू नका. अशा वेळी अगदी 10 वेळा जरी नाम लिहिले तरी तेही श्रद्धेने लिहा. नियमितता ही संख्येपेक्षा अधिक महत्त्वाची आहे. आणखी एक प्रश्न अनेकांना पडतो, नामजप करताना मोबाईल वापरावा का? शक्य असेल तर काही मिनिटांसाठी मोबाईल बाजूला ठेवा. त्या वेळेमध्ये फक्त स्वामींच्या नामात तुम्ही मन रमवा. काही क्षणांची शांतता देखील मनाला स्थिर होण्यास मदत करते. बाळांनो, गुरुपौर्णिमा हा केवळ एक दिवस नाही, तो गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे. म्हणून नामजपासोबत चांगले वर्तन, नम्र भाषा आणि इतरांना मदत करण्याची सवयही जोडा. जर तुम्ही आजपासून लिखित नामजप सुरू करणार असाल तर श्रद्धेने कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. देवावरती विश्वास ठेवा, सबुरी ठेवा, श्रद्धा ठेवा. श्री स्वामी समर्थ तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील. लिखित नामजप लिहायला नक्कीच सुरुवात करा. यामुळे तुमचेही मन शांत होईल आणि घरामध्ये प्रसन्न वाटेल. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.